हाय हेलो नमस्ते सलाम सत श्री अकाल केम छो केड़ा हाल। खोज मास्टर न्यूज़ हिंदी से मैं सीधे प्रसारण रफीक शेख, सीधी बात नो बकवास। तो जैसे कि हम सब जानते हैं कि मेहकर शहर में इलेक्शन आए हुए हैं, तो काफ़ी यहाँ पे उत्साह नज़र आ रही है कार्यकर्ताओं के अंदर, नेताओं के अंदर, जो नगर पालिका के लड़ने वाले इच्छुक उम्मीदवार है उनके अंदर। तो उसी की सीधी सीधी बात आपको हम बताते रहेंगे, तो आप जुड़े रहिए और बने रहिए खोज मास्टर न्यूज़ के साथ में। थैंक यू सो मच। केलेला आहे। गावामध्ये अनेक विकास या ठिकाणी मी केलेले आहे। कुठल्याही प्रकारचे भेदभाव न करता प्रत्येक कोपऱ्यापर्यंत या ठिकाणी अनेक योजना, मग ती घरकुलासारखी योजना असो, मग त्या आपल्या पाईपलाईन कायमस्वरूपी जी पाईपलाईन योजना असो, जी सध्या अर्धवट चालू आहे, त्या अशी अनेक योजना या ठिकाणी रस्ते, रोड, नाल्या, पाणी, घरकुल, सामाजिक दृष्टिकोन या ठिकाणी कब्रस्तान, सामाजिक स्मशानभूम्याचे काम, हे सर्व धर्माचे या ठिकाणी काम करण्याचा माझा आटोकाट प्रयत्न राहिला। यापुढे भविष्यात सुद्धा पक्षाने जर संधी दिली तर मी माझा अर्ज भरलेला आहे। पक्षाने संधी दिली तर 100% या ठिकाणी संधीचा सोना करीन आणि जे बॅकलॉग हे 4-5 वर्षात झाला ते बॅकलॉग पूर्ण भरून जनतेचे मनासारखे काम निश्चितच करीन। आणि महत्त्वाचं काम, हे जे अतिक्रम या ठिकाणी लोकांना उद्ध्वस्त केलेले 2 एप्रिल पासून, त्या लोकांना त्याच जागी बसून देण्याची माझी या ठिकाणी मी वचन दिलेलं आहे आणि मी ते पूर्ण करणार। ज्या लोकांना घरचे बेघर केलेले आहे त्या लोकांना त्याच ठिकाणी बसून जनतेसाठी या ठिकाणी मी काम करणार। मी दिलेले शब्द लोकांना जे काही जे आहे मी ते पाळणार। जे लोक कोण मनमानी पैसे वसूल करण्यात आलेले आहे, शॉपिंगचे असतील, त्या ठिकाणी बस स्टँडच्या समोरचे असतील, त्या लोकांना परत पैसे वापिस देऊन जे नियमाने पैसे घेतले जाईल तेच पैसे या ठिकाणी नगर परिषदेमध्ये हे करले जाईल, हा माझा एक उद्देश आहे। आणि माझ्यासोबत मी काँग्रेस पक्षाचा आणखीन एक अर्ज भरण्यात आलेला आहे। ते अर्ज आहे नवाज कासम गौडी म्हणून। आता 2 जणांच्या आज पक्षाच्या वतीनं 2 अर्ज आलेले। आता आणखीन कोणाची येईन ते गोष्ट वेगळी, सोमवारपर्यंत वेळ आहे। पण या ठिकाणी लोकांच्या मध्ये एक चर्चा आता आणखीन उदाहरण फुटाल, कासम गौडी का नवाज गौडी, ते आता चर्चेतून पक्ष ज्यांना या ठिकाणी संधी देईन का दोघं सोडून बाजू तिसरा तरी पक्षासाठी या ठिकाणी रात काम करीन आणि इथं तिरंगा काँग्रेसचाच फडके, हेच माझा या ठिकाणी वचन आहे। जनतेमध्ये जैसे कि हमारे कासम भाई गौली नगर अध्यक्ष का फॉर्म भर के आ चुके हैं। जैसे कि हम सब जानते हैं कि पिछले 15 साल से कांग्रेस पक्ष से ये 15 साल का एक्सपीरियंस है और इस बार भी कांग्रेस की तरफ से बिल्कुल उम्मीदवारी जाहिर की इन्होंने। तो मैं कासम भाई से पूछना चाहूँगा कि आप आपकी जनता को और सभी कांग्रेस पक्ष के जो कार्यकर्ते हैं, अधिकारी, उनके लिए आप क्या कहना चाहोगे? फार्म भरने की तारीख लास्ट पीर की दिन है, सोमवार को। मराठी में बोलूँ कि हिंदी बोलूँ? चलेगा, जैसे सोमवारी आहे। पण आजचा दिवस या ठिकाणी ठरला होता का बा आज अर्ज भरायचा, आणि काही जास्ती मोठा फार चामडाम नाही करत होता। मला शांतपणे येऊन या ठिकाणी फॉर्म भरायचा। पक्षाने जे काही आदेश पक्षाचे येतील त्यावर आम्ही आज प्रक्रिया शासनाकडे फॉर्म भरायची केलेली। आता पक्षाचा जे निर्णय राहील त्या निर्णयाला आम्ही मान्य करू आणि म्हणून प्रोसेस पूर्ण कंप्लीट केलेली आहे। नगराध्यक्षासाठी माझा अनुभव, जनतेसाठी केलेले मी विकास केलेले काम, हे मला काही त्याला प्रूफ द्यायचं काम नाही। प्रत्येक नागरिकाला माहिती आहे, जनतेला माहिती आहे। निश्चितच भविष्यात पक्षाने संधी दिली, जनतेने विश्वास टाकला तर मेकरचा जे काही या 5 वर्षाचा बॅकलॉग आहे ते पूर्ण भरून लोकांना या ठिकाणी विकास, जनतेचा प्रत्येक घटकामध्ये, प्रत्येक समाजामध्ये जाऊन या ठिकाणी काम करण्याची माझी मनापासून पहिल्यापासून इच्छा आहे आणि मी ते करत राहणार, त्यामध्ये काही दुमत नाही। आणि म्हणून निवडणूक कशी लढायची, काय लढायची हे मला काही सांगायचं नवीच काम नाही। निश्चितच पक्षाने संधी दिली तर त्याचा सोना करू आणि निवडून येऊन विजय करून दाखवीन, अशा पद्धतीचा या ठिकाणी माझा मन व्यक्त करतो। बहुत बहुत शुक्रिया आपका। और हमारे साथ में समन्वय अपने
देवानंद जी पवार सर भी है, तो इनसे भी मैं मेकर लोणार के संबोधन है और इनसे मैं पूछना चाहूंगा, हिंदी में आप मराठी में बोल सकते हो? हाँ चालेल, काही तसं काही नहीं है। तो जैसे कि नगर अध्यक्ष कासम गोली के साथ आप जाकर आए हो, तो आपका क्या कहना है पक्ष की ओर से? जैसे कि इन्होंने कहा कि इनके पास में एक्सपीरियंस है, 15 साल का एक्सपीरियंस है, उसके पहले का भी अलग एक्सपीरियंस है, कुछ बोलने की जरूरत नहीं है, तो आप क्या कहना चाहोगे? काँग्रेस पक्षाची जी परंपरा आहे, शाहू फुले आंबेडकर जो विचार आहे की सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जाऊन काँग्रेस पक्ष काम करतो, त्याप्रमाणे मी मेकर आणि लोणारचा समन्वयक आहे। सकाळी कासमबाईचा फोन आला की आज आपल्याला अर्ज दाखल करायचा आहे। मी त्यांना विचारलं की अर्ज आपल्याला कसा दाखल करायचा आहे, अपक्ष भरायचा आहे का पक्षाकडून? त्यांनी सांगितलं मला काँग्रेस पक्षाकडून अर्ज भरायचा आहे। पक्षानं तिकीट दिलं तर काँग्रेस पक्षाकडून, नाही दिलं तर पक्ष ज्याला कोणाला तिकीट देईल त्याच्यासाठी मला तन मन धनानं पक्षासोबत राहून इथं काँग्रेसचा पंजा जिवंत ठेवायचा आहे। त्यांच्या त्या विनंतीला मान देऊन मी पक्षाचा समन्वय करून त्यांच्यासोबत आलोय। पक्ष कोणालाही तिकीट देऊ, कासमबाई त्याचं तन मन धनानं काम करतील आणि या 20 वर्षाची जी परंपरा आहे या मेकर मतदारसंघामध्ये आतापर्यंत जो काँग्रेसचा विचार, काँग्रेसचा पंजा जिवंत राहिला, यापुढे तो जिवंत राहील याचा मला ठाम विश्वास आहे। म्हणून मी पक्षासोबत आहे। एवढेच बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो। सस्पेन्स, सब कुछ सस्पेन्स है। नंतर सुद्धा आज उमेदवार अर्ज काँग्रेस पक्षातर्फे 2 पडलेले, माझा नवाज कासम गौडीचा। आता गावामध्ये चर्चा चालू ठेवा का कोण राहणार, यंग राहणार का जुना अनुभव राहणार, ते लोकांनी चर्चा करावं। बात है, ये एक सस्पेंस है, तो उसके लिए आपको जुड़े रहना पड़ेगा। खोज मास्टर के साथ में तो सीधी बात, नो बकवास के साथ मैं आपके साथ रहूंगा। कैमरामैन दीपक के साथ आप फॉलो करें, लाइक करें और बहुत सारी ऐसी चटपटी न्यूज के लिए बने रहे। थैंक यू सो मच, धन्यवाद।